धनंजय देशमुखांची नार्को टेस्ट झाली पाहिजे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय। पहिल्याच दिवशी त्यांनी फिर्याद द्यायला हवी होती असं सदावर्ते म्हणाले। एक बाजू असं सांगते धस आणि तेलींचे चांगले संबंध, सुरेश धस आणि बसवराज तेली एकाच गावचे असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले। माझं तर असं म्हणणं आहे की धनंजय देशमुखांची आधी नार्को टेस्ट व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर इतरांची नार्को टेस्ट व्हायला पाहिजे। कारण धनंजय देशमुखच एक माणूस आहे की ज्यांनी पहिल्या दिवशी घटनाक्रम जर काही होता, काही भीती होती, लाईफ थ्रेट होता, तर त्यांनी फिर्याद द्यायला पाहिजेत होती। फिर्यादीने फिर्याद दिली किंवा आरोपीला एखाद्या फिर्यादीवर अटक केलं, ह्या दोन्ही कारणावर तपास होण्यापेक्षा मी तपास यंत्रणेला दोष देणार नाही, परंतु तपास यंत्रणेचं जे प्रेशर आहे त्याच्यामुळे तपास यंत्रणेने मीडियाच्या आणि पुढाऱ्यांच्या भाषणांप्रमाणे तपास पुढे नेऊ नये। जरंगेची आणि धसांची जी काही चाललेली आहे मर्जी, त्या मर्जी खातर कुणालाही डांबू नये। आणि माझं शेवटचं हेच म्हणणं आहे की जर वाल्मिक कराड साहेबाची आई, वाल्मिक कराड साहेबाची पत्नी जर प्रश्न उपस्थित करत असेल तेली साहेबांच्या SITवर, तर माझं असं म्हणणं आहे की एकतर नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्याय, शुद्ध तपास, ह्या तपासाच्या आधारे तेली साहेबांनी सुद्धा त्या याच्यामध्ये